मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि गुणभद्र आचार्य रचित आणि प्रभाचंद्र आचार्यांनी ज्याच्यावर टीका केलेली आहे असा हा अत्यंत सुंदर आणि आत्म्याचं अनुशासन करणारा, आत्म्याला अनुबद्ध करणारा असा हा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये आचार्य आम्हाला हे सांगतात की कोणत्याही तऱ्हेने गृहस्थाश्रमामध्ये तुला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही। सुख ज्याला तू सुख म्हणतो आहे ते इंद्रियजन्य सुख आहे आणि हे इंद्रियजन्य सुख हे अनाकुलताला उत्पन्न करू शकत नाही। याच्या माध्यमातून जीवनामध्ये आकुलताच मिळते आणि हे सुख प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला कष्ट सहन करावे लागतात। याचं अर्जन करताना कष्ट आहे, याचं रक्षण करताना कष्ट आहे आणि याचं जेव्हा नाश होतो तेव्हा देखील कष्ट होतात। म्हणजे पैसा गोळा करण्यासाठी आम्हाला अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात। जसं पूर्वीच्या काळी 8 क्रिया सांगितलेल्या होतात, असी मसी कृषी शिल्प सेवा आणि वाणिज्य। या क्रिया करत असताना जीवाला दुःख नव्हतं का? तर जीवाला दुःख आहेच। कृषी करायची असेल तरी नांगरणी आहे, पेरणी आहे, वखरणी आहे, कापणी आहे, या सगळ्या क्रिया आणि त्याच्यातून धान्य मिळेलच याची पण गॅरंटी नाहीये। कारण निसर्गाचा लहरीपणा आणि अनेक प्रकारची प्रतिकूल वातावरण यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत देखील त्याच्या माध्यमातून आमचं घरामध्ये ते धान्य पोचेल याची खात्री नाही। म्हणजे अशा तऱ्हेने गृहस्थाश्रमामध्ये देखील अनेक प्रकारच्या दुःखांना तुला भोगावं लागतं। जर सेवा करणारा असेल, नोकरी करणारा असेल तर त्याला वरच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकावं लागतं, राजाचं म्हणणं त्याला ऐकावं लागतं। अशा प्रकारे किंवा तो व्यापार करणारा असेल तरी व्यापार करत असताना सुद्धा त्याला अनेक प्रकारच्या कष्टांचा सामना करावा लागतो। गिऱ्हाईकांची मर्जी सांभाळावी लागते। वेळ प्रसंगी स्वतःचा जेवणाचा वेळ देखील त्याला मिळत नाही, इतका तो व्यापाराच्या कधी कधी अधीन होऊन जातो। आज आम्ही बघतो की आम्ही असं म्हणतो की IT वाल्यांना खूप 50 लाखाचं पॅकेज आहे, पण 30 लाखाचं पॅकेज आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करतो आणि आहे हेही मान्य आहे। पण असं असताना त्यांना त्यासाठी कष्ट सहन करावे लागत नाही का? 8:30 पासून रात्री 11, 11:30 पर्यंतचा त्यांचा वेळ केवळ एक तर लॅपटॉपवर किंवा ऑफिसमध्ये व्यतीत होतो। म्हणजे त्यांना घर गृहस्थाचा त्याग करावा लागतो। तेवढा काळपर्यंत त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागतं, कष्ट सहन करावे लागतात। आणि जितकं तुम्हाला जास्त असेल पॅकेज तेवढी जबाबदारी तुमची जास्त असते आणि तेवढं डिव्होशन पण तिथे कंपनीमध्ये जास्त द्यावं लागतं। अशा प्रकारचा कष्टानेच हा पैसा मिळाला जातो। एखादाच असा भाग्यवान लोक असेल की जो चांदीचा किंवा सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्म घेतो, असा दुर्मिळ आता। बहुतेकांना कष्ट केल्यानंतरच अशा प्रकारची त्या ठिकाणी
उदरनिर्वाहाची सामग्री प्राप्त होऊ शकते. म्हणून हे व्यर्थ क्लेश त्याला जीवनामध्ये भोगावे लागत आहे. काल आपण बघितलं की कृषी करतो, कृष्टवा म्हणजे भूमी नांगरतो, नंतर बीज पेरतो, राजाची सेवा करतो, भ्रमण करतो वनामध्ये किंवा समुद्रामध्ये, आणि अशा प्रकारच्या अनेक कष्टांना त्याला खूप काळपर्यंत सहन करावं लागतं. तू अज्ञानाने हे जे कष्ट करतो आहे त्यावरून आचार्य असं म्हणतात आहे की तैलम त्वम सिकता स्वयं मृगयसे. तू या ते सिकता म्हणजे वाळू, वाळूचे कण रगडून त्या ठिकाणी तेल मिळविण्याचा तू प्रयत्न करतोय. वास्तविकतः वाळूमध्ये तेलच नाहीये, मुळात तेल नाहीये, तर त्याच्यातून तेलाची प्राप्ती कधी होणार नाही. त्याप्रमाणे या कष्टांमध्ये किंवा गृहस्थाश्रमामध्ये कोणत्याही तऱ्हेचं सुख नाही, इंद्रियांच्या विषयांच्या पूर्तीमध्ये सुख नाही, आणि ते तू कार्य करतो आहे म्हणजे आचार्य सांगतात तैलम त्वम सिकता स्वयं मृगयसे. अशा प्रकारे तुला त्या ठिकाणी प्राप्ती होऊ शकत नाही. वांछेत विषाद जीवितम, पुढे सांगितलं की तुला तर वांछा आहे जीवन धारण करण्याची, उत्कृष्ट रीतीने माझं सुचारू रूपाने निरामय असं आयुष्य चाललं पाहिजे याची अभिलाषा आहे. आणि जर तू विषप्राशन करत असतील, वांछेत विषात जीवितम, जर तू विषप्राशन करत असेल आणि विषाचा घोट घेऊन मी जीवन जगतो आहे असं जर मानत असेल, तर आज आम्ही पाहतो, आम्ही जरी विष त्या ठिकाणी विषाचा पेला किंवा विषाची कणिका खात नाही, तरीही आज आमची परिस्थिती जर पाहिली तर तशाच प्रकारची परिस्थिती आहे. आम्ही दररोज विषाचं भक्षण करतो आहे की नाही. अनेक तऱ्हेचे जे केमिकल युक्त पदार्थ आम्ही खातोय, स्टोरेजचे पदार्थ खातो आहे, हे आमच्या पोटामध्ये जाणारं विषच आहे. आणि या विषामधून आम्ही चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळालं पाहिजे अशी अभिलाषा करतो आहे. आचार्य सांगतात वांछेत विषात जीवितुम व्यर्थ, हे व्यर्थ आहे. ननु आशा ग्रह, मग काय सांगितलं आचार्यांनी, तर आचार्य सांगतात आहे की आशा ग्रह निग्रहात, जेव्हा तू आशेचा निग्रह करशील, थोडं आम्ही जर 50-100 वर्षापूर्वी जर गेलो तर त्या ठिकाणी जी काही त्यांची जीवनशैली होती, या जीवनशैलीमध्ये एवढ्या प्रकारच्या आशा जीवनात नव्हत्याच, शोधच लागले नव्हते, आणि त्यामुळे त्यांच्या गरजा देखील मर्यादित होत्या. मर्यादित गरजा असल्यामुळे हा जो ग्रह आमच्या मागे लागलेला आहे, आज अनेक प्रकारचे ग्रह आमच्या मागे लागलेले आहे, मोबाईल सारखे, इंस्टाग्राम, फेसबुक, हे जे आमचे ग्रह लागले आहे, आशा ग्रह, या आशा ग्रहांच्या माध्यमातून जर आम्ही काय करतो आहे, आम्हाला सुखाची प्राप्ती होईल असं मानतो आहे. वास्तविकतः हे असं आहे का, विचार करायचंय. सगळे प्रश्न आम्हाला आचार्यांनी ठेवलेले आहे आणि त्या काळात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते आजही तेवढंच सत्य आहे. कालाच्या अनेक परत उलटून गेल्यानंतर देखील जे त्रिकाली सत्य आहे हे बदललेलं नाही. त्रिकाली सत्य तर हेच आहे की विषयांमध्ये सुख नाही. आजही आम्ही विषयांची एवढी आमच्या जीवनात मुबलकता आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक समाधान, स्वास्थ्य मिळते आहे का याचा विचार केला तर आज आमच्या जीवनात व्यग्रता अधिक झालेली आहे. आणि या व्यग्रतेपोटी आम्ही एकही व्यवस्थित करू शकत नाही. असं म्हणतात की एक ना धड भाराभर चिंध्या, अशी आमची मनस्थिती आज झालेली आहे. आम्हाला सगळं पाहिजे आहे, पण सगळं पाहिजे असताना देखील आम्हाला मिळणार मात्र आमच्या पुण्य कर्मानुसारच. म्हणून आचार्य या ठिकाणी ननु आशा ग्रह निग्रहा तव सुखम न ज्ञान मेतत्वया, हे तुला काय ज्ञात नाहीये का, हे तुला काय माहिती नाहीये का,
अशा प्रकारचा प्रश्न आचार्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. याचा अर्थ की आज आमची जीवनाची विपरीत बुद्धी झालेली आहे, जे आमचं माइंड मिथ्यात्व ग्रसित आहे, हा मिथ्यात्व भाव जीवनात सोडला पाहिजे. कदाचित आम्ही विषयांना ताबडतोब सोडू शकूच असं नाही किंवा सुटणारही नाही, पण श्रद्धा तर आम्हाला तशी करायला काहीच हरकत नाहीये. श्रद्धेमध्ये तरी देखील आम्हाला हेच समजायचं आहे की हे जे काही विषय उपयोग करते आहे, मी उपभोगात घेते आहे, हे वास्तविकतः उपभोग घेण्या योग्य नाही. परंतु नाइलाजानी माझं सामर्थ्य नाही किंवा मी त्याच्या अधीन झालेली आहे म्हणून मी हे भोगत आहे, पण हे विषय मला कधी ना कधी सोडायचे आहे. एवढा तर भाव आम्ही जीवनात नक्कीच व्यक्त करू शकतो. सुटेल न सुटेल आज हा प्रश्न नाही आहे. आम्हाला सोडायचे आहे, आज नाही भविष्य काळात आमचे सोडायचेच आहे. हा जर मनाचा संस्कार आम्ही आजपासून ठेवला तर निश्चितच आमच्या जीवनामध्ये हा आशा ग्रह रूपी जो गर्त लागलेला आहे हा नक्की संपणार आहे. पुढे आचार्य सांगतात की आशारूपी अग्नीने जी व्यक्ती दग्ध झालेली आहे, जिच्या जीवनात निरंतर आशाच अजून प्रज्वलित आहे, त्या अग्नीमध्ये ती सतत जळते आहे, अशा व्यक्तीची चेष्टा म्हणजे काय असते, ती कशा प्रकारे वागते. संस्कृत मध्ये त्यांनी हेडिंग दिलं की उपदिष्टे अपि सुख उपाय तद निग्रहम कुर्वाणः प्राणिनः एतत् कुर्वन्ति. ते अशा प्रकारची चेष्टा त्या ठिकाणी करतात, विपरीत चेष्टा करतात. त्यांना अग्नी तर विझवायचा आहे, पण अग्नी विझवायचा आहे तर कोणता उपाय त्यासाठी करावा लागेल, तो उपाय मात्र ते समीचीन करत नाही. अग्नी विझवायचा आहे त्यावर आम्हाला पाणीच टाकावं लागेल, शीतल धारा सोडावी लागेल, तरच अग्नी विझणार आहे. आणि हा त्याच्यामध्ये अनेकानेक विषयांची आहुती देतो आहे. हा विषयरूपी अग्नी आणखी आणखी प्रज्वलित करतो आहे. एक विषय भोगून परत दुसरा विषय भोगाची अभिलाषा जीवनात ठेवून या अग्नीला, आणि नुसता अग्नी नाही म्हटलं या ठिकाणी, त्यांनी हुताशन शब्द ठेवलेला आहे. हुताशन जसं आम्ही सिद्धांच्या अष्टकामध्ये म्हणतो, ध्यान हुताशन माही. हुताशन म्हणजे वणव्यासारखी पेटलेली अग्नी जी लवकर शमू शकत नाही, त्याला हुताशन म्हटलेलं आहे, जी अग्नी लवकर विझत नाही. तो शब्द आचार्यांच्या जवळ शब्द संपदा अनगिनत आहे. अनेक नवनवीन शब्दांचा उपयोग ते करत आहे आणि प्रत्येक शब्दाचा थोडाफार फरक अर्थामध्ये नक्कीच असणार आहे. अग्नी म्हणणं, हुताशन म्हणणं, वडवानल म्हणणं, दावानल म्हणणं, सगळे सगळे हे शब्द अग्नीसाठी जरी वापरल्या गेले तरी त्याचा सूक्ष्मतेने अर्थ बघितला तर वेगवेगळा असणार आहे. श्लोक पहा 43 नंबरचा. आशा हुताशनग्रस्त वस्तुर्चेर वंशजाम जनाः हा किलेत्य सुखच्छायां दुःख घर्मोपनोदिनः. आशा हुताशनः, आशा रूपी हा हुताशन आहे. हा कसा आहे तर हा अग्नी संतापकारित्वा, संताप निर्माण करणारा आहे. याच्यामध्ये जो काही व्याप्त झालेला आहे अशा प्रकारे वस्तूंचा उपभोग हा घेतो आहे. वस्तू भोगोपभोगाच्या पदार्थाचा वापर करतो आहे आणि हा अग्नी शांत झाला पाहिजे अशी याची अभिलाषा आहे. परंतु या ठिकाणी हा अग्नी असा शांत होऊ शकत नाही. उदाहरण दिलेलं आहे, उच्चैही वंशजाम. वंशज, वंशज याचा अर्थ आहे बासाचं झाड, बांबूचं झाड. आणि अशा या बांबूच्या झाडामध्ये, म्हणून या झाडापासून जे बनते त्याला वंशधर म्हणजे बासुरी असं नाव आहे. वंशज म्हणजे बासरी ज्या झाडापासून बनते
ती अशीही आणि वंशजाम जनाहा म्हणून याच्यापासून उच्चैही वंशजाम जना उंच अशा बासांच्या झाडापासून जनाहा सुखच्छायाम सुखाची अभिलाषा करत असेल आणि तेही कसं घर्मोपनोदिनहा जर ते झाड त्या ठिकाणी अत्यंत तप्त अशा उन्हात आहे. पहिल्यांदा तर बासाच्या झाडाच्या विशेषता काय आहे हे आचार्य सांगत आहे. पहिल्यांदा तर सांगतात की बासाचं झाड हे उंच उंच असतं. त्याच्या खाली बसलेल्या व्यक्तीला छाया मिळू शकत नाही, कारण ते उंच असल्यामुळे त्याची छाया त्या व्यक्तीवर पडेल असं नाही. त्यामुळे त्या बासरी म्हणजे याच्या झाडामधून बासाच्या झाडामधून छाया मिळू शकत नाही. आता दुसरं सांगितलं की त्या ठिकाणी घर्मोपदवन दिनहा म्हणजे अत्यंत तप्त असा प्रखर सूर्य तपलेला आहे. म्हणजे सूर्याच्या तापाने ती पृथ्वी किंवा ते झाड आधीच ग्रसित झालेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा यांची जी झाडं बासाची झाडं जी आहे ही जवळजवळ वाढतात आणि जवळजवळ वाढत असताना एकमेकांवर त्यांचं घर्षण होऊन त्यामधून अग्नी प्रज्वलित होऊन आग लागू शकते. आणि अशा तऱ्हेने हा जर त्या झाडाखाली बसला तर त्याला अनेक प्रकारच्या दुविधा भोगाव्या लागतात. एक तर त्याला शीतल छाया मिळू शकत नाही, दुसरं अत्यंत तप्त असल्यामुळे त्या झाडाची तिथे जी काही छाया पडणार आहे ते झाडही तसं तप्ततेनेच ग्रसित आहे आणि त्या खाली बसल्यामुळे अग्नी पेटण्याचा पण पूर्णतः संभव आहे. आणि शिवाय त्याचे जे बासाचे काटे असतात हे काटे देखील शरीरामध्ये रुतू शकतात आणि जखम करू शकतात. म्हणून छायेचा आश्रय घेणाऱ्या व्यक्तीचा संताप त्या झाडाखाली बसल्याने दूर न होता अधिक वाढतो. उदाहरण आचार्यांनी दिलं आणि इतके परफेक्ट उदाहरण आचार्यांनी याच्यामध्ये दिलेले आहे. हे उदाहरण आम्हाला स्वतःवर लावून घ्यायचं आहे. कसं लावू? तर विषयांचं सेवन करताना हा जीव त्यांचा संग्रह करतो, सेवन करतो आणि वियोग ज्या वेळेला होतो त्यावेळेला दुःखी होतो. तृष्णेमध्ये तृप्तीच नाही आहे म्हणून हा सदा व्याकुळ आणि खेदखिन्न होतो आणि परभवास सुद्धा नरक निगोदाचं दुःख प्राप्त करतो. हा आशारूपी अग्नीने दग्ध झालेला जीव भोगोपभोगाची सामग्री त्या अग्नीत टाकून ती विझवण्याचा प्रयत्न करतो. ती अग्नी शीतल बनेल अशी आशा करतो, पण हा त्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. विषय तृष्णा शांत करण्याच्या अभिलाषिनी प्राणी इष्ट सामग्रीच्या संचयामध्ये गुंततो. मग काय त्याला वाटतं इंद्रिय सुखांची विपुलता असेल तर मला अधिक सुख मिळेल. आमच्याही मान्यता अशाच आहे की आम्हाला असं वाटतं की जास्त भोग म्हणजे जास्त सुख, जास्त पैसा म्हणजे जास्त सुविधा. अशा तऱ्हेच्या आमच्या ज्या काही मान्यता आहेत ते सांगतात आहे इथे की अशा तऱ्हेने इष्ट सामग्रीचा संचय करण्यात ती व्यक्ती तत्पर राहते, पण त्यामुळे तृप्ती होत नाही. तर काय होतं? जितकी आम्ही तृप्ती करू तितकी आमची अभिलाषा ही वृद्धिंगत होत जाते, तृष्णा ही उत्तरोत्तर वाढत जाते. उदाहरण आम्ही बघू शकतो. आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी मूकमाटीमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे की तहान भागविण्यासाठी जर आम्ही बर्फ खाल्ला तर तहान वाढते, तहान शांत होत नाही. बर्फाची एखादी डली छोटूशी जर तोंडात ठेवली आणि तहान शमेल असं मांडलं तर ते होत नाही, उलट जास्त तहान आम्हाला लागते. हेच समंतभद्र आचार्यांनी आपल्या मोठ्या स्वयंभू मध्ये देखील सांगितलेलं आहे. स्वयंभू स्तोत्र
समंतभद्र आचार्यांचं आणि त्या आचार्यांनी कुंथुनाथ स्वामींच्या स्तवनामध्ये असं म्हटलेलं आहे की तृषार्चिच परिदहन्ति न शांतिरासाम इष्टेंद्रियार्थ विभवे परिवृद्धिरेव स्थित्यैव काय परितापहरं निमित्तम् इत्यात्मवान विषय सौख्य परांमुखोद्भूत. ही विषय तृष्णारूप अग्नीची ज्वाला. प्रत्येक आचार्यांनी याला अग्नीचंच त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे किंवा उपमा दिलेली आहे. ही विषय तृष्णारूप अग्नीची ज्वाला प्राण्याला सर्व बाजूंनी जाते. त्यांची शांती म्हणजे या विषयांची शांती इंद्रिय विषयांच्या वृद्धीने कधीही होत नाही, उलट ती वाढतच जाते. तृषार्चीच्या परिदहन्ति न शांती, उलट परिवृद्धिरेव, ती शांत उलट ती वृद्धीच होत जाते. हा तृष्णेचा स्वभावच नाही. प्राप्त झालेले इष्ट इंद्रिय विषय काही वेळापर्यंत शरीराचा संताप दूर करतात असं आम्हाला सकृत दर्शनी वाटतं, पण जे दिसतं तसं जगात नसतं. म्हणून या प्रकारचा असा विचार करून हे जितेंद्रिय कुंथनाथ भगवान तुम्ही चक्रवर्ती सारखी सारखी विभूती सोडून त्या विषयजन्य सुखापासून परांगमुख झालेले आहात. आपल्याला माहिती आहे 3 तीर्थंकर हे 3 पदवीचे धारी होते. शांतीनाथ, कुंथुनाथ आणि अरहनाथ. हे रत्नत्रयाच्या प्रतिमा म्हटलं तर ह्या 3 तीर्थंकरांच्या प्रतिमा ज्या ठिकाणी एकत्रित आहे त्याला रत्नत्रय प्रतिमा म्हटल्या जाते. प्रतिमामध्ये असा काही फरक नाही आहे, पण हे 3 पदवीचे धारक होते हे सांगण्यासाठी अशी आचार्यांनी त्या ठिकाणी परिपाटी ठेवलेली आहे. म्हणजे ते 3 तीर्थंकर चक्रवर्ती पण होते, कामदेव पण होते आणि तीर्थंकर पण होते. तर हे कुंथुनाथ भगवंतांनी सुद्धा अशा प्रकारचं षटखंडाचं आधिपत्य सोडून देऊन शेवटी काय केलं तर वैराग्य धारण केलं, मुनी दीक्षा धारण केली आणि मुनी दीक्षा धारण करून 4ही कल्याणिक कुंथुनाथ स्वामीचे, शांतीनाथ स्वामीचे आणि अरहनाथ स्वामींचे 4 कल्याणिकाचे क्षेत्र कोणतं असेल तर ते क्षेत्र आहे शांतीनाथ, कुंथुनाथ आणि अरहनाथ हे 3 तीर्थंकर आणि यांचे 4 कल्याणिक ज्या क्षेत्रावर संपन्न झाले ते क्षेत्र आहे हस्तिनापूर नगरी. आणि यांचे तिघांचेही मोक्ष कल्याणिक जे झाले आहे ते संमेद शिखरजीवर झालेले आहे. तर अशा प्रकारे हे कुंथुनाथ भगवंतांनी सर्वाचा त्याग केलेला आहे. कधी कधी आमची ही मनस्थिती कशी असते, आम्ही पण काय म्हणतो की धर्म हा जीवनात कधी यावा, याच्यावर जर आमचा उहापोह सुरू असेल तर आम्ही म्हणतो आमचं वय म्हणजे मुलं आताची किंवा थोडं 30 वर्षाचे 40 वर्षाचे असतील तर आमचं काही हे वय धर्म करण्याचं नाही. ही पण बऱ्याच वेळेला अशा प्रकारची असते भावना. आत्ता तर आम्ही पैसा कमवून घेऊ, पैसा कमवल्यानंतर मग आम्हाला जेव्हा रिटायरमेंट येईल त्यावेळेला आम्ही सगळ्या प्रकारची व्रत, तप, स्वाध्याय आदी आम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये झोकून देऊ. विचार आम्हाला सकृत दर्शनी खूप चांगला वाटतो, पण असं होऊ शकतं का? जोपर्यंत आमची रिटायरमेंटचं एज होतं, आमचं शरीर शिथिल होतं आणि एवढ्या वर्षाची जी शरीराला सुखासीनतेची सवय लागलेली आहे हे शरीर देखील पुढे आम्हाला साथ देईल याची गॅरंटी नाही आहे. आम्ही जर म्हटलं की आम्ही नंतर उपवास करू, लहानपणापासून जी व्यक्ती संयमात आरूढ नाही तिला एकदम 60व्या वर्षी सांगितलं तुला एकासन करायचंय तर होणार नाही. होईल म्हणजे फार एखादा निग्रही व्यक्ती असेल तर, पण सर्वसाधारणतः अशा प्रकारच्या क्रिया होऊ शकत नाही. जर त्यांनी म्हटलं की मला आता पहिल्यांदा मी पैसा कमवेल, सगळं काही व्यवस्थित करेल आणि नंतर मी माझ्या जीवनात धर्म करेल, तर असं देखील होऊ शकत नाही. याचं कारण आम्हाला पुढे शरीर साथ देईल
असं आम्ही एकदम गॅरंटेड सांगू शकत नाही. त्यामुळे हा भाव आम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जसं काही आम्हाला शक्य होईल, जसं आम्ही करत राहू आणि शरीराला आम्ही जितकं मोल्ड करू, कारण शरीर काय आहे परत समजायचं आहे की शरीर हे काय आहे. शरीर तर आमचा जणू काही त्याला नोकर्मच म्हटलेलं आहे आणि नोकर्मातलं नोकर शरीर आमचं सेवक आहे. आम्ही त्याचे स्वामी आहोत. पहिल्यांदा आम्हाला शरीराकडून पूर्ण आमच्या आत्मतत्वासाठी ज्या काही योग्य क्रिया आहे त्या करवून घ्यायच्या आहे. शरीर कुरकुर करेल ते करणारच आहे, पण त्याला आम्हाला त्याच्याकडून ते काम तशा प्रकारचं करवून घ्यावं लागेल. तरच आमचं औदारिक शरीर जे आहे हे कथंचित उपादेय म्हटल्या जाऊ शकतं. आणि आम्ही जर या शरीराचा उपयोग केवळ विषय वासनांच्या पूर्तीकडे करत असू तर हे शरीर देखील काय असणार आहे, आमच्यासाठी हेय आहे. कथंचित उपादेय त्यालाच म्हटल्या जाईल की ज्याच्या माध्यमातून आम्ही आत्मिक साधना करून घेऊ शकू. आता पुढे सांगतात की पुण्योदयाशिवाय कार्यसिद्धी नाही. जर पुण्याचा उदय असेल तर सगळं काही जीवनात मिळणार आहे, आणि पुण्य जर आमचं संपुष्टात आलं तर कशाचीही प्राप्ती आम्हाला होणार नाही. खातेभ्यास जलाशया जनिशिला प्रारब्ध निर्वाहिना भूयो भेदिरसातलावधितत कृष्णात् सतुच्छं किल क्षारं वार्युदगा तदप्युहतं पूतिकृमिश्रेणिभिः शुष्कं तच्च पिपासतोऽस्य सहसा कष्टं विधे चेष्टितम्. एखाद्याला पाणी हवं आहे, तहान त्याला लागलेली आहे आणि तो जलप्राप्तीच्या इच्छेने भूमी खोदण्यासाठी प्रयत्न करतो. भूमी खोदायला सुरुवात केली आणि थोडा खोल गेला न गेला तोच त्याला खूप मोठ्या दगडाचं चट्टान प्राप्त झालं. तिथे चट्टान लागली. ज्या ठिकाणी बोरिंग करत होता 30 फूट 40 फूट खोल गेल्यानंतर मोठा असा दगड त्या ठिकाणी लागला. खाते म्हणजे खणणे, अभ्यास जलाशया म्हणजे जलप्राप्तीचा इच्छा करण्याच्या हेतूने, अजनी म्हणजे प्राप्ता मिळाली. काय मिळाली तर शिला. शिला म्हणजे चट्टान. जी चट्टान अत्यंत तोडण्यामध्ये अत्यंत कठीण होती अशी चट्टान त्या ठिकाणी त्याला मिळाली. मग त्यांनी काय केलं, ती चट्टान पण तोडून टाकली. अनेक उपकरणांच्या माध्यमातून तिला पण काढून टाकण्यात आलं. भूयः अभेदी, खूप तो रसातलापर्यंत पोचला. खूप खोल खोल त्याला पाण्यासाठी जावं लागलं. जणू काही पातालापर्यंत त्यांनी ते खणन केलं, ती विहीर खणली. आणि तेव्हा कुठे त्याला थोड्या प्रकारचं जल प्राप्त झालं. खूप कष्टाने त्याला जल प्राप्त झालं. पण कसं झालं, तुच्छम, तुच्छ म्हणजे खारट, क्षारम, क्षारयुक्त आणि अत्यल्प असं जल त्याला प्राप्त झालं. अत्यंत थोडं झालं आणि जे मिळालं तेही खारं पाणी मिळालं. आणि खारं पाणी मिळाल्यानंतर त्याही ठिकाणी काय झालेलं आहे तर वायुर्दगात अपि अपहतम पूती, म्हणजे वारी जे होतं ते निघतानाच त्या ठिकाणी दुर्गंधयुक्त आणि पूती कृमी श्रेणीभी, त्या ठिकाणी त्याच्यात बारीक 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 कृमींनी पण ते जल व्याप्त होतं. एवढा सगळा प्रयत्न केला, एवढं थोडं जल मिळालं, ते खारं मिळालं. खारं मिळाल्यानंतर अनेक प्रकारचे कृमी, दुर्गंधयुक्त असं ते जल, आणि त्याही मध्ये बारीक बारीक कृमींनी ते व्याप्त होतं. आणि व्याप्त असल्यानंतर
तो ज्या वेळेला पिपासता हास्य तो प्यायला लागला त्यावेळेला ते ताबडतोब सुकून गेलं, त्याला प्राप्त झालं नाही. म्हणजे दैवाची लीला ही अशा प्रकारची विचित्र आहे, हे या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलं. जर तुझा पुण्याचा उदय नसेल, कितीही प्रयत्न केले तरी देखील तुला भोगोपभोगाची सामग्री प्राप्त होणार नाही. पहिली गोष्ट, प्राप्त झाली तर कष्टाच्या मानाने ती अत्यल्प राहील. अत्यल्प राहिल्यानंतर त्यामध्ये अनेक प्रकारचे भागीदारी राहतील. माझं इतकं आहे असंही तो म्हणू शकेल. अनेक लोक त्या ठिकाणी येतील, त्याला ते मागतील, असंही होऊ शकतं. नंतर जे काही मिळालेलं आहे ते उत्कृष्ट दर्जाचं मिळणार नाही, तर निकृष्ट अशा दर्जाची वस्तू त्याला प्राप्त होईल. आणि प्राप्त झाल्यानंतर जसा तो भोग घ्यायला त्याचा सुरुवात करेल ते सगळं काही क्षणार्धात निघून पण जाईल, टिकणार नाही. अशा तऱ्हेची ही दुर्दशा व्यक्तीची जीवनामध्ये देखील आम्हाला बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. अगदी सुखकर रीतीने धनाची प्राप्ती झाले असे फार कमी भाग्यवंत असतात. वास्तविकतः अशा प्रकारचे जीवन जगणारेच अनेक जीव असतात आणि त्यांना अशा प्रकारे दैवाच्या प्रधानतेने हे सांगितलं की तुझ्या जर दैवात असेल तर तुला प्राप्त होईल, आणि जर तुझं दैवच नसेल आणि तू म्हटलं मी खूप पुरुषार्थ केला, इथे पुरुषार्थाला त्यांनी कोणतीही कमी ठेवली नाही, पण कमी न ठेवता देखील त्याला तशा प्रकारची प्राप्ती झाली नाही. मग आचार्य त्यावर हे सांगतात आहे की तू त्यापेक्षा जे तुला प्राप्त होणार आहे तेच मला संतोषाला कारणीभूत आहे असं समजून तू त्या ठिकाणी त्याचा उपभोग उदासीन रीतीने घे आणि मनामध्ये संतोष कायम ठेवून वर्तमानामध्ये जर तू पवित्र आचरण केलं, जर तू तुझी कोणत्याही प्रकारे असे पाप कार्य करणं किंवा अजून वाईट कार्य करणं याकडे जर गेला नाही तर तुला निश्चितपणे त्याचं फळ जीवनात सुखावहच प्राप्त होणार आहे. म्हणून पुण्योदयाशिवाय काहीही प्राप्त होत नाही, हे या गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.